32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ, संगमनेर। 88 88 47 27 25 आणि 82 75 92 99 94। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एका आश्रमशाळेमध्ये 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं प्रेम इयत्ता 10वीत शिकणाऱ्या मुलावर जडलं। त्यानंतर त्यांनी पळून जायचं ठरवलं आणि हे लग्न घरच्यांनीही मान्य केलं। मात्र कायदा आडवा आला आणि या दोघांमध्ये जे शारीरिक संबंध झाले त्यातून इयत्ता 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं एका गोंडस मुलाला जन्म देखील दिला। प्रसूतीदरम्यान ही बाब जेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी कायदेशीर नोंद घेतली आणि तसा अहवाल पुणे पोलिसांना दिला। पुणे पोलिसांनी तात्काळ या मुलावर आता गुन्हा दाखल केलाय। संगमनेर तालुक्याच्या बाळेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत हा प्रकार घडलाय, तर या प्रकरणी पुढील तपास आता घारगाव पोलीस करणार आहेत। पीडित मुलगी ही संगमनेर तालुक्यातील डिग्रस मालुंजे या ठिकाणची रहिवाशी असून तिच्या आईनं तिला आश्रमशाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवलं होतं। तेव्हा त्याच आश्रमशाळेत इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याशी या मुलीशी मैत्री झाली, त्यातून त्यांचं प्रेम झालं। 2 वर्षांनंतरही प्रेमाचा सिलसिला सुरूच राहिला आणि त्यानंतर या दोघांनी पळून जाऊन लग्नही केलं। त्यातून या अल्पवयीन मुलीला दिवस गेले, तिनं एका मुलाला जन्म दिला। दोन्हीकडच्या पालकांनी सामोपचारानं त्यापूर्वी त्यांचं लग्नही लावून घेतलं। मात्र ज्यावेळी मुलीच्या पोटात दुखू लागलं त्यावेळी तिला पुणे येथील एका रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि मुलीला वय विचारलं असता डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकाराला पाठीशी न घालता थेट पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दिली। बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे, तो 2ही बालकांमध्ये झाला असून पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून हे प्रकरण घारगाव पोलिसांकडे वर्ग केलंय। या प्रकरणामध्ये मुलीकडच्या 2ही नातेवाईकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून त्यांना अटक केली जाणार आहे। या प्रकरणामध्ये आता घारगाव पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करणार असून योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे यांनी दिली आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।